सर्व सुख
तुळसी हार गळा गाजे बेदावर पितांबर हरी इतरत्र घरात वगैरे कोण असतील तर त्यांनी मंडपात येऊन बसायचं. हरी रामकृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे 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 हरि हेलो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साज झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मानवनी विठ्ठली आवडी आवडी विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा मनोने विठ्ठली आवडे
राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी चार नका चा ठेवा जय राम कृष्ण हरी चा ठेवा जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरि जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय राम जय राम पकवाजाचा बेस गेला संताचे चरणी कामोपमा संताचे चरणी सुखानोपमा संताचे चरणी कामोपमा संताचे चरणी प्रत्यक्षालका भुवनी नांदत असे दक्षलंकावनी नांदत से लंकावनी नांदत से तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली निगमवल्ली प्रगट केली निगमवल्ली प्रगट केली निगमवल्ली प्रगट केली संसारी असक्त माया मोहरत सारे आसक्त माया मोहरत संसारी असक्त माया मोहरत सारे आसक्त माया मोहरत ऐसे जे पतित तारावया ऐसे जे पतित ताराभया ऐसे जे पतित ताराभया तो कामने तेची ज्ञानी देवी ग्रंथ कामने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ तो कामने तेची ज्ञान देवी ग्रंथ कामने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचितासनाथ जीव होती वाचितासनात जीव होती वाचितासनात जीव होती तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली हा महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली हा महाराज ज्ञानेश्वर माऊली निगमावल्ली प्रकट केली निगमवल्ली प्रगट केले निगमवल्ली प्रगट केले विठोबार कुमाई ओ बालकुमार जय विठोबार कुमाई बाल कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरी सुगानोपमा संताचे चरणे सुगानोपमा संताचे चरणे संताचे चरणी सुखराम संताचे चरणी सुगानोपमा
प्रत्यक्ष अलंगा भुवने नाद तसे प्रत्यक्ष अलंगा भुवन नाद तसे दोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली प्रत्यक्ष अलंका भुवनी भुवनी नांदत से प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत से तो महाराज ज्ञानेश्वर माऊली तो महाराज ज्ञानेश्वर वंदे प्रगट केले जने गवळे जने गवळे निगम प्रगट केले गवळे टाळी वाजवा भजन करा।
विठ्ठल 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 कवरदार विठ्ठल पंढरीनाथ मौली जगद्गुरु तुकाराम बोलो रे भाई समस्त विठ्ठल 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 विठ्ठला हरी घरात कोण असतील तर इकडे बाहेर इथे बसून बसा घरात कोणी थांबा हरी सुख अनुपम संतांचे चरणी सुख अनुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष अलका भुवनी नांदतसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली संसारी असक्त माया मोहरत ऐसे जे पतित तारावया तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली चोका म्हणे तेची ज्ञानदेवी ग्रंथ चोका म्हणे तेची ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनाथ जीव होती तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जिने निगमवल्ली प्रगट केली पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करो
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वचन ऐका कमलापती मजरंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरीन कराव्या वेर मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या सुख अनुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष अलका भुवनी नांदे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली प्रस्तुत प्राप्त हरिनाम संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडला अभंग पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त प्रेम भंडारी संत श्री नामदेवजी महाराज या नामदेवजी महाराजांचे परमशिष्य असणारे संत श्री चोखोबराया महाराज की ज्यांनी सामान्य कुटुंबामध्ये सामान्य जातीमध्ये जन्म घेतला परंतु भगवंताच्या हरिनाम कीर्तिरूपी नौकेत बसून भगवंताच्या भक्तिरूपी भांडार घरात खोलून आणि भगवंताच्या चरणी अनन्य शरणागतीने भगवंताला वश केलं भगवंत अधीन केला भगवंत प्राप्त केला आणि त्याच्या भक्तीचा आणि कीर्तीचा डंका अजूनही वाजत आहे असे संत श्री चोखोबराया या चोखोबरायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला असून सदरचा अभंग 4 चरणाचा आणि संत परप्रकरणातील आहे सदर अभंगाला एकूण 4 चरण आहेत महाराज या सदरच्या अभंगातून संत श्री चोखोबराय महाराज संतांच्या संगतीचं महत्त्व सांगतात संतांच्या कृपेचं महत्त्व सांगतात संतांच्या कृपा सामर्थ्याचं महत्त्व सांगतात आणि संतांनी लिखित केलेल्या संत वाङ्मयाचं ग्रंथाचं महत्त्व सांगतात विठाला विठाला महाराज संत श्री चोखोबरायांना लिहिता वाचता येत नव्हतं अक्षर ओळख नव्हती महाराज अनंत शास्त्री नावाचे एक ब्राह्मण होते मंगळवेढा या गावामध्ये त्या मंगळवेढा गावातील त्या ब्राह्मणाने त्यांची विद्वत्ता त्यांची भक्ती त्यांचं समर्पण पाहिलं चोखोबरायांचं आणि त्या ब्राह्मणाच्या अंतकरणातलं म्हणजे कळवळा दाटून आला की चोखोबराया तुम्ही सहज गुरं राखता सहज मेलेली जनावरं वडता सहज दुसऱ्या शेतात काम मोलमजुरी करत असताना तुमच्या मुखातून हे काय येतंय काय अमृत येतंय त्या ब्राह्मणाच्या महात्म्याने ओळखलं आणि त्यांची अभंग रचना रोज निर्बळ काम करावं जी अभंग रचना सुचेल ती संध्याकाळी ब्राह्मणाच्या घरी यावं आणि त्या ब्राह्मणानं त्यांना मांडी शेजारी बसवावं आणि त्यांच्या मुखातून आलेली सगळे अभंग वहीमध्ये उतरून घ्यावेत अशी जगद्गुरु हे संत श्री चोखोबरायांची अभंगवाणी तयार झाली आहे लक्षात येते का संत श्री चोखोबरायांच्या अभंगवाणीचा महिमा महाराज काय अभंग आहे त्यांचं जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा पंढरीसी सुख वाटे
आवाज संत श्री सेना महाराज त्या समकालीन संत आहेत, त्यांचे बी अभंग आहेत. हरी संत सावतामाळी महाराज, संत कानोपात्रा, संत जनाबाई महाराज, संत निवृत्तनाथ महाराज, संत सोपांकाका महाराज, संत मुक्ताबाई महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत कबीर महाराज एवढी सर्व संत मांदियाळी एका शतकामध्ये अवतरित झाली. थोडा आवाज चेंज झाला बघा. हरी सांगायचं तात्पर्य असं, सदरच्या अभंगामध्ये संतांच्या संगतीचं महात्म्य बघा. एका ठिकाणी एका वेळेस एवढं महात्म्य माझ्या संत चोखोबाऱ्यांच्या अंतःकरणातून प्रगट झालं. संतांच्या संगतीचं महात्म्य, संतांच्या कृपा बळाचं महात्म्य, संतांच्या कृपा सामर्थ्याचं महात्म्य, म्हणजे संतांचं स्वतःचं सामर्थ्य आणि संतांच्या ग्रंथाचं सामर्थ्य. तुम्ही म्हणणार कुठं कुठं आले? अभंगाचं पहिलं चरण काय सांगतं? सुख अनुपम संतांचे चरणी. म्हणजे संतांचं चरण कधी प्राप्त होईल? संतांच्या चरणी अनन्य भावे दास झाल्यानंतर. सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी संताची पायी हा माझा विश्वास. मग संतांच्या चरणी शरणागती पत्कारली पाहिजे, म्हणजे संतांचं दास्यत्व पत्कारलं पाहिजे. संतांचं दास्यत्व पत्करलं का संतांची संगती लाभते. संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती. श्रीपती अकळावा श्रीपती अकळावा श्रीपती थोडा हलते हरी. म्हणजे संतांचे संगती मनोमार्ग गती, म्हणून सुख अनुभव संतांचे चरणी. संतांच्या चरणी शरणागती झाली का संतांची संगती प्राप्त होते. आणि संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपना पारीखे नाही देते, आपना पारीखे नाही देते. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. अशी संत संगतीचं सुख आहे महाराज. आणि अशा संतांची संगती प्राप्त झाली या अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं. काय होतं? त्यांच्या चरणाच्या चरणी सुख अनुपम संतांच्या चरणी. संतांच्या चरणीनं काय प्राप्त होतं? उपमा न देता येणारं सुख प्राप्त होतं. सुख अनुपम, अनुपम म्हणजे उपमा न देता येणारं सर्वोच्च सुख प्राप्त होतं. पहिला मुद्दा सुख अनुपम संतांचे चरणी. मग याला पुरावा देण्यासाठी काय सांगितलं की संतांचं चरण म्हणजे प्रत्यक्ष काय? प्रत्यक्ष अलका भुवनी नांद तसे. संत कुठं अवतार घेतात? मृत्यू लोकात. संत अवतारित होण्यासाठी मृत्यू लोकातच यावं लागतं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. या न्यायानं संत पृथ्वीवरती अवतारित होतात. आणि संत ज्यावेळेस अवतारित होतात त्यावेळेस काय करतात? अज्ञान दूर करतात
आणि भक्तीचं रोपटं लावतात. येऊलेसे रोप लावेले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी. म्हणून संतांचं चरण म्हणजे भगवान श्रीहरी पांडुरंग परमात्म्याचं जे चरण आहे कुठं वैकुंठामध्ये, त्या वैकुंठाच्या भगवंताच्या चरणाची सेवा कोण करत बसलेले? पायल लक्ष्मीचे हाती, पायल लक्ष्मीचे हाती, पायल लक्ष्मी हाती, पायल लक्ष्मी के हाती. तिसी यावे का कुलते, तिसी यावे का कुलते. तिसी आवे का कुलते, तिसी आवे का कुलते. वेगिया नावा तो हरी, हे योगिया नामा तो हरे, योगिया नामा तो हरे, योगिया नामा तो हरे. वेगियाना वातोरी, वेगियाना वातोरी, वेगियाना वातोरी, वेगियाना वातोरी. पाय लक्ष्मीच्या हाती. सदैव भगवंताच्या पाय दाबायचं, पाय चपायचं काम कोण करते? लक्ष्मी देवाची पत्नी सदैव पायापाशी बसलेली असते. तुकोबराय म्हणतात तुला मी साकडे घालतो, वेगी आणावा तो हरी, मज दिना तो उद्धरी, तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा. तुकोबरायने सर्वांना प्रार्थना केली. गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, मज दिना ते उद्धरी, मज दिना ते उद्धरी, वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी हरी. हे अभंग आहे. मी सांगायचं तात्पर्य काय? पाय कोणाच्या हातात येतं? भगवंताचं. कोणाच्या हातात येतं? लक्ष्मीच्या. का? त्या भगवंताच्या पायातून चरणातून गंगा मातेचा उगम झालाय. कोणाचा? गंगेचं दुसरं नाव काय? अलका. तिलाच अलंकापुरी म्हणतात ना, अलका. गंगेचं नाव आहे अलका, तिचं नाव अलंकारपुरी नाव पडलं. तर ती अलका जी आहे ना, ती प्रत्यक्ष संतांच्या चरणामध्ये नांदते. कोण? गंगा. म्हणून तुम्ही आम्ही जी पाप करतो, तुम्ही आम्ही जी सर्व काय काळं बोरं जी काय वाईट करतो, चुकीचं धंदा करतो, म्हणून माणसं काय करतात? काशी वाराणसीला जाऊन तिथं गंगेत स्नान करतात, केलेलं पाप धुवून टाकायसाठी. पण गंगा म्हणती बाळा तू आजपर्यंत केलेलं पाप धुतलंय, पण कसं? अजाणतेपणे केलेलं, जाणून बुजून केलेलं पाप. काटा काढतो, सुपारी देतो, किंवा जाणून बुजून एकादशी दिवशी काय काय खातो, त्याचं पाप गंगेत सुद्धा स्नान केल्यानं धुवून जात नाही. आणि दुसरी गोष्ट, गंगेत फक्त आजपर्यंत गेलेलं झालेलं जाणतेपणी केलेलं पाप जात नाही, अजाणतेपणी केलेलं जातं. पण पाप करण्याची वृत्ती नष्ट होत नाही. पुन्हा घरी येऊन दुसरं पाप चालू. मग गंगेत स्नान करून फायदा काय? म्हणून पाप करण्याच्या वृत्तीचा समूळ नाश करण्याचं सामर्थ्य संतांच्या अमृतवाणीत आहे. म्हणून तुका म्हणे पापे जाती संताची या जपे, विठाला 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 विठाला. हो. म्हणून सुख अनुपम संताचे चरणी, प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे, असं तुकोबराय सांगतात. आणि असे संत कोण आहेत? तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. आगम निगमाचं स्थान म्हटलंय वेदांना. त्या वेदांचा वेदांत श्रीमद भगवद्गीतेत भगवान कृष्ण परमात्म्याने मांडला. आणि तोच भगवान कृष्ण परमात्म्याने मांडलेला वेदांत सरळ सरळ मराठीमध्ये प्राकृतीमध्ये माऊली ज्ञानोबरायांनी आणला, ज्ञानेश्वरीच्या रूपातनं. म्हणून जेने निगमवल्ली प्रगट केली. कुणी? तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. काय केलं? पहिलं झाकलेलं होतं. पहिली एक गुरु एक शिष्य परंपरा होती. गुरुनामाचा मंत्र किंवा गुप्त दिला जायचा. पण संतांनी काय केला? प्रगट गुह्य बोले, प्रगट गुह्य बोले,
ए प्रगट गुह्य बोले 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 म्हणून रामेश्वरी मस्तक ठेविले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले हे आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा हो आरती ज्ञान राजा 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 प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केली आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा अशा पद्धतीनं म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले म्हणून अशा संतांना शरण जाया सांगितलं तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली म्हणून तेव्हापासून जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणले हा बघा काय म्हणाले बे उघडा मंत्र जाना रामकृष्ण म्हणा काय होईल त्याने तुटती यातना गर्भवास सार तुका जपे बीज मंत्र एक भवसिंधू तारक रामकृष्ण नेत्र झाकोनिया काय जुपतसी जव नाही मानसी प्रेमभाव जर हृदयात प्रेमभाव नसेल तर किती डोळं झाकून कितीतरी मोठ्या समाधीला बसलास तर तुला देवाची गाठ पडणार नाही योगियाच्या ध्यानी ध्याताना तुडसी तो आम्हा पासी मागे पुढे तो आम्हा पासी मागे पुढे योगियाच्या ध्यानी ध्याताना तुडसी हो भगवान परमात्मा योग्यांना सुद्धा जिथे हिमालयात 1000 वर्षाची 100 वर्षात एकदा मृत्यू आहे का नाही मग ज्यांनी 1000 वर्षाचं आयुष्य झाले म्हणजे त्यांनी किती वेळा काळाला माघारी हाकलले मी 4 म्हणले म्हणून 4 म्हणू नका 100 वर्षात एक आयुष्य 1000 वर्षाचं म्हणजे 10 वेळा यमाला 10 वेळा माघारी हाकलले असल्या योग्यांच्या स्वप्नात बी देव येत नाही बोला तुम्ही म्हणताल मग ती योग साधना समाधी इतका वर जातो तितका वर जातो तसाच वर जातो देवाचं प्रेम प्राप्त हा भक्ती सुख नेने पंडिता वाचका ज्ञानी नुसत्या पंडितानं विद्वत्तेनं भगवंताचं भक्ती सुख मिळत नाही योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाचे उपाधी दंभ धर्म ज्ञानोबरायांनी या गोष्टीला दंभ म्हटले दंभ मोठीपणा मोकळा पोकळ वासा है ना ते मराठीत म्हण आहे म्हणून लय विद्वत्तेच्या माग लागायचं नाही नये जरी तुझं मधुर उत्तर नाही सुस्वर दिदला देवे नाही तयाचा भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण तुला सूर लागत नाही तुला म्हणा येत नाही काय म्हणायचं नाही त्याला रामकृष्णाने म्हणा येते ना सर्व काय आलं कारण अवघे होती लाभ एकाया चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या म्हणून महाराज तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली कोणासाठी केली तर आपण सर्वजण मोहमायामाळानं गांजलोय हिथं कोण असा महात्मा आहे का असेल एखादा महात्मा तर त्याच्या चरणी दंडवत की ज्याने मोहमायाला जिंकले सर्वजण आपण इंद्रियाचे गुलाम झालोय विषयाचे गुलाम झालोय षडविकाराचे गुलाम झालोय मायेचे गुलाम झालोय म्हणून दुःख भोगतोय दुःख कोणाच्या जन्मात आहे हा दुःख आपल्या पाठीमागं का लागले हाडळीवाने दुःख का मागं लागले सांगा आपल्या तर त्याला 5 कारण आहेत पहिलं कारण ऐकून घ्या आपण
आनंदाचा गाभा, आनंदाचा कंद, अमृताचा कुंभ असणारा प्रत्यक्ष सच्चिदानंद भगवंताला आपण विसरून गेलोय. गेले विसरोनी त्याला थोर झाली हानी, विसरोनी तया थोर झाली हानी. किंवा तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरोनी खऱ्या देवा. देवाला जे विसरले त्यांना फक्त दुःख वाटायला येत नाही, शेलका वाटा दुःखाचा वाटायला येत. बर, अजून कोण? संतांच्या विचारांना आपण काय झालं विसरून गेलोय. ज्ञानोबा तुकोबांची गाथा किती जणांच्या घरात आहे सांगा बरं. गावाची लोकसंख्या आपल्या 5000 असेल. किती जणांच्या घरात जगद्गुरु तुकोबांची गाथा आणि किती जणांच्या घरात ज्ञानेश्वरी आहे? नाही, 10-5 घरात असेल. 5000 मध्ये फक्त 10-5 माणसाच्या घरात ज्ञानेश्वरी गाथा आहे. बाकीच्या घरात काय श्रीमंती नाही का हो? पैशाची श्रीमंती आहे, नोटाची श्रीमंती आहे, पण ग्रंथाची श्रीमंती नाही. येते का लक्षात? म्हणून आपण भगवंताला विसरलो, आकडा 1. दुसरी गोष्ट, संतांच्या विचाराला, संतांच्या ग्रंथाला विसरलो, संतांच्या चरणी शरणागती घ्यायला विसरलो, आकडा 2. तिसरा गोष्ट, आपल्या इगोमुळे आपल्याला अपमान सहन होत नाही म्हणून दुःख आहे पाठीमागं. आपल्या अंतकरणात काय लपलाय? अहंकार नावाचा वैरी. त्याच्यामुळं कुणी आर म्हणलं तरी मला आर म्हणलंच, ही अहंकारानं आपण दुःखी आहे. झालं का? आकडा 4, आपण मोहमाया आणि आसक्तीचं रोपटं खत पाणी घालून वाढवायला लागलोय. आकडा 4. आणि मी कसा सुशिक्षित आहे, मी कसा प्रगत आहे, मी कसा आधुनिक आहे हे दाखवण्यासाठी उच्च राहणीमान जीवन जगण्याचा नादाप आहे. उच्च फॅशननुसार जगण्यासाठी तो न पेलत असलेली गोष्ट जगासंग स्पर्धा करायला दाखवायसाठी कर्ज काढणं, मोठीपणा दाखवणं, ह्याच्यात तो काय होतोय? पूर्ण कर्जाच्या बोजाखाली दबून जातो. जगाला मोठेपणा दाखवण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केला तर दुःख आणि दुःखच पदरात पडणार आहे. ह्याच्यामुळं स्वतःला आपण प्रगत झालो, हुशार झालो असं माणूस दाखवाय जातो आणि शेलकं दुःख मागं लावून घेतो. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आता काय काय मोठीपणा आपण करतो महाराज. आता मला एक सांगा, पूर्वी माणसं काय करत होती? जेवायला घरात असायची, टॉयलेटला बाहेर जायची. आता माणसं बाहेर डाब्यावर जेवतात, घरात टॉयलेटला येतात. माणसाला वाटतं आम्ही प्रगती केली. अणुस्फोट अणुबॉम्बची निर्मिती केली माणसानं. माणसाला वाटतं माझ्या विज्ञानाची प्रगती झाली म्हणजे माझी प्रगती झाली. विज्ञानानं मला सांगा अणुबॉम्बची निर्मिती केली, फायदा त्यातनं किती झाला सांगावं मला महाराज. अणुबॉम्बचं तोटच ज्यादा येतं. अणुबॉम्बमध्ये जर स्फोट झाला तर त्यातनं किरणोत्सर्जन बाहेर पडतं, त्याला श्रृंखला अभिक्रिया लागू होते आणि त्याचं किरणोत्सर्जन श्रृंखला अभिक्रियेतून पसरत जातं पण थांबत नाही. जिथं जिथं अणुस्फोट झाला त्या ठिकाणची जमीन नापीक झाली. तिथं गवात सुद्धा उगवत नाही, हराळी सुद्धा उगवत नाही, लावाळा सुद्धा उगवत नाही. त्या ठिकाणची जन्माला येणारी बाळं विकलांग अपंग जन्माला यायला लागली. हे तुम्हाला जर पाहायचं असलं तर जपान या देशामध्ये हिरोशिमा नागासाकी नावाची 2 शहरं आहेत. ती 1945ला अणुस्फोट झाला आहे तिथं. किती वेळ? अमेरिकेनं त्यांच्यावर बॉम्ब टाकला होता. कवा? 1945. ती 55 आणि ही 25. किती झाली? 90 वर्ष झाली जवळजवळ. 80-90 वर्ष झाली. अजून सुद्धा तिथं जन्माला येणारी पोरं मतिमंद विकलांगन अपंग जन्माला येते. त्या एक अणुस्फोट झाला 90 वर्षापूर्वी. माणसानं प्रगती केली आहे का नाही? माणसानं प्रगती केली माणूस म्हणतो, पण माणूस अधोगतीला चाललाय. निसर्गाचा विध्वंस माणूस करायला लागला, संतांच्या विचारापासून दूर गेला आणि मग पदरात दुःख आणि दुःखच पडतं. म्हणजे दुःख कुठं पडतात पदरात आणि सुख कुठं मिळतं ही याची आपण आता या ठिकाणी उहापोह करायला लागलो, त्याचा गुंता सोडवायला लागलोय. सुख कुठं मिळतं आणि दुःख कुठं मिळतं. कारण अभंगाचं पहिलं चरण काय? सुखानुपम संतांच्या चरणी. सुख फक्त संतांच्या चरणावर आहे, ही एक बाजू. मग जिथं संतांच्या चरणापासून दूर गेलो का शेलक दुःख. दुःख ज्याला पाहिजे त्याला सुख मिळणार नाही आणि सुख ज्याला पाहिजे, ज्याला संतांच्या चरणी शाश्वत सुख असल्यामुळं, भगवंताच्या चरणी शाश्वत सुख असल्यामुळं त्याला दुःख कधी मिळणार नाही. दुःख ते कैसे नये स्वप्नासी. संत म्हणतात आमच्या स्वप्नात बी दुःख येत नाही आणि आपलं स्वप्नात सुद्धा दुःख पाठ सोडत नाही. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. हो बघा महाराज, प्रगती आपण म्हणायला लागलो. पूर्वी माणसाला अन्न मिळत नव्हतं, माणसाला भटकंती करायला लागायची.
आता अन्न मिळतंय खातोय पण खाल्लेलं पचत नाही म्हणून रस्त्यानं भटकंती करायला लागते. सकाळ चालत नाही कधी. हा हो हा डॉक्टर म्हणतात तुम्हाला चालावं लागेल. चालला तर पुढे चाल म्हणजे काही दिवस चाल 10 वर्ष 5 वर्ष. म्हणजे प्रगती आपण कशात केली ह्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. पूर्वी माणसं लग्नात वराड नाचायचं. परत हळूहळू नवऱ्याला माणसं त्या नवरा देवाला घोड्यानं वाढायला लागली, त्याला नाचवायला लागली. परत वराड नाचता नाचता लग्नात नवरदेवी नाचायला लागला. आता त्याच्या पुढे अजून माणसानं उत्तम प्रगती केली, ती नवरी बी नाचायला लागली. म्हणजे काय अवस्था महाराज. संतांचे संस्कार आणि भगवंत या महाराष्ट्राची छत्रपती शिवरायांच्या भूमीतले संस्कार, संतांचे ज्ञानोबा तुकोबारांचे संस्कार आपण विसरून गेलो आणि म्हणून दुःख पदरात पडायला लागलं. विठाला विठाला हो ही झाली आपली प्रस्तावना. किम निमित्ताने कशा निमित्ताने या हरिनाम संकीर्तन सोहळ्याचं आयोजन या खाडे परिवाराने नांगरे परिवाराने आयोजित केलं. सर्वांना आदरणीय आणि वंदनीय असणाऱ्या आपल्या कैलासवासी बाई शंकर खाडे यांना ह्या इहलोक सोडून जाण्याला 1 वर्षाचा कालावधी झाला महाराज. वर्ष श्राद्ध तिथी ही वर्षातून एकदा येते. आपल्या भारतीय संस्कारानुसार 16 संस्कार सांगितले, त्यातला 16वा शेवटचा संस्कार ह्या वर्ष श्राद्धाला म्हटलं गेले. ही तिथी तुम्ही 10 वर्षानंतर म्हटला मी आणखीन एक वर्ष श्राद्ध साजरं करणार आहे, करता येईल का? वर्षातनं येणाऱ्या तिथीलाच वर्ष श्राद्ध म्हटले. 10 वर्षातनं किंवा 5 वर्षांच्या तिथीला वर्ष श्राद्ध म्हणता येत नाही. हे 16वा संस्कार म्हटला गेलाय. हा करणं त्या आत्म्याला जी दुर्गती मिळली असेल तर सद्गतीत रूपांतर होतं, किंवा त्या कुळामध्ये जे कोणी पूर्वज पशु योनीला गेले असतील, पिशाच योनीला गेले असतील, भूत योनीला गेले असतील, किंवा नरक यातना भोगत असतील तर त्यांच्या आत्म्याला शीतल शांती प्राप्त होते ह्या हरिनाम संकीर्तनानं. कारण हे झालेलं हरिनाम संकीर्तन आपण त्यांच्या प्रित्यर्थ भगवंताच्या चरणी समर्पित करतो. मग भगवंतापाशी टपाल पोचलं का भगवंत कृपा प्राप्त करतो. ते कुळामध्ये जी कोण पतनाला गेलेत, नरकाला गेलेत, किंवा त्यांच्या कर्मधर्मानुसार पशु योनीला गेलेत, पिशाच्चे भूत योनीला गेलेत, त्यांना तिथून येणीतून सद्गती प्राप्त होऊन कुठंतरी एखादा पुन्हा मानव जन्म एखाद्या चांगल्या घरात जन्माला प्राप्त होतो. विठाला विठाला हो त्यांच्याच कुळामध्ये जन्माला आलेले, त्यांच्या पोटी वंशज म्हणून जन्माला आलेले त्यांचे 6 सुपुत्र महाराज थोरले श्री नामदेव शंकर खाडे, श्री तुकाराम शंकर खाडे, कैलासवासी आप्पासाहेब शंकर खाडे, श्री अशोक शंकर खाडे, श्री बाळासू शंकर खाडे आणि श्री डॉक्टर अभिजित शंकर खाडे साहेब, हे सर्व त्यांचे सुपुत्र या त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या दारामध्ये भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन म्हणून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी यासाठी हा हरिनाम संकीर्तन सोहळा आयोजित केला. त्या निमित्तानं जमलेले सर्व श्रोतसज्जन, मायबाप मंडळी, माता भगिनी, थोर सर्व गुणीजन, गायक वादक मंडळी, आपल्या गावातील सर्व महाराज मंडळी, आपल्या गावातील थोर सर्व टाळकरी भजनी मंडळी, तसेच जमलेले सर्व श्रोतेसज्जन, तसेच गोड अशी या ठिकाणी साऊंड सिस्टीम देणारे आमचे भैया सरतापे, तसेच या ठिकाणी संत सेवा हरीचा कावा या नावाचं यूट्यूब चॅनल असणारे आमचे हरिभक्तीपरायण गुरुदेव महाराज जाधव अमरापूरकर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्या चरणी दंडवत. हरिभक्तीपरायण आपल्या मान तालुक्याचंच नव्हे तर सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्र वैभव मानलं जाणारं गानकोकिळा हरिभक्तीपरायण तुषारजी महाराज गाडीन हरिभक्तीपरायण आमचे आदरणीय वंदनीय तात्या म्हणजेच लक्ष्मणजी महाराज सुतार मनकर्णवाडीकर या ठिकाणी उपस्थित राहिले. मृदंगाची गोड साथ करणारे आमचे परममित्र, आमच्या छोट्या भावाप्रमाणे असणारे गणेशजी महाराज देवकोळे सदाशिवनगरकर आणि हरिभक्तीपरायण पेटी मास्तर आपले वाघोबा महाराज लोखंडे, तसेच आपल्या गावातील सर्व महाराजांचे दंडवत करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठाला विठाला मग मला एक सांगायचे तुम्हाला की सर्वजण आपण दुःख भोगतोय, त्या दुःखातून सुटका व्हायची असेल तर ज्या ठिकाणी मला सांगा, तुम्हाला जर एसटी पकडायची या पंढरपूरला तुम्ही गेलाय आणि तुम्हाला ढाकणीला यायला एसटी पकडायची या, सातारा गाडी पकडा लागते.
मग तुम्हाला जिथं एस टी स्टँड आहे पंढरपूरचं तिथं आलं पाहिजे का तुम्ही खाली चंद्रभागेच्या खाली पलीकडे सोलापूर रोडला जाणार आहे, बार्शी रोडला? तिथं गेल्यावर तुम्हाला आपल्या टाकण्याला यायची एस टी गावल का? जिथं एस टीचा आगर आहे, जिथं एस टी डेपो आहे, एस टी आहे, तिथं तुम्ही आला तर तुम्हाला एस टी सापडणार आहे. मग सुख पाहिजे असेल तर जिथं सुख आहे त्या ठिकाणी आलं पाहिजे. मग सुख कुठं आहे? सुख वसे हेची ठाई बहुपाई संता युको युको गेला बघा. बहुपाई संता बहुपाई संता संतांच्या संगतीमध्ये मोठा. अरे अरे कसं माहिती आहे, इकडं लक्ष एकाग्र असलं इथं मी सिस्टीम हल्ली का बोल. विठाला विठाला खोला खोला करा आवाज. अरे सुख वसे ह्याची ठाई. ठाई म्हणजे ठिकाणी कुठं? बहुपायी संताची या म्हणजे संतांच्या अनेक पाया असं नाही म्हटलं. बहु म्हणजे अत्यंत अत्यंत उच्च अवस्थेचं सुख, नाश न पावणारं सुख संतांच्या पायी वसलेलं आहे. आणि संतांच्या चरणी नतमस्तक व्हायचं म्हणलं का तेवढा आपला तिटकार आहे का नाही? जीवनात आपल्याला कधी सुखाची गाठ पडत का सांगा मला तुम्ही? सुख वसे हेची ठाई बहुपायी संताच्या. मला सांगा, संत नामदेव महाराजांना सुद्धा सांगितलं पांडुरंगानं, नामदेवा तुला ज्ञानोबरायासोबत भारत यात्रामध्ये तीर्थयात्रा पूर्ण भारत यात्रा करायला तुला जावं लागेल म्हटले. नामदेवराय म्हणले, देवा तुला सोडून मी कशाला जाऊ? अरे म्हणले, संत संगतीचं काय सुख असते तुम्हाला आल्यावर अनुभव सांगतील म्हटले. नामदेवरायांनी आज्ञा पाळली, करीत असे आदर संगतीचा, प्रत्यक्ष महाविष्णू माझं स्वरूप असणारं ज्ञानोबराया तुला सोबत चल म्हणतायत आणि तू नाही म्हणतोयस नामा. नामदेवराया जेव्हा ज्ञानोबरायासोबत भारत यात्रेला गेले तेव्हा घुमान प्रांतात पंजाबला गेले. पंजाबमध्ये काय घडलं तुम्हाला माहीतच आहे. घुमान प्रांतात एक विहीर होती. ज्ञानोबरायांनी नामदेवरायांचा सुद्धा किती मोठा महिमा हे सिद्ध करण्यासाठी काय केलं म्हणले, अत्यंत चैत्रातलं ऊन आहे, दुष्काळ पडलाय, विहीर तर तळाला गेली. आता पाणी कुठं आहे बघितलं तर विहिरीमध्ये एकच कळशी पाणी शिल्लक आहे, एक दी खडकात ती बी तळाला. म्हणले, नामा तुझं तू पाणी पिऊन यायचं बाबा, माझं मी पिऊन येतो. म्हणले, कसं काय? नामदेवरायांनी नुसतं लगिमा वृत्तीनं लगिमा सिद्धी प्राप्त केली. त्यांच्याकडे सर्व महाराज 14 विद्या 64 कळा प्राप्त आहेत ज्ञानोबरायांना. ज्ञानोबरायांनी काय केलं, लगेच त्यांच्याकडे योगसिद्धीनं लगिमा वृत्ती धारण केली आणि विहिरीमध्ये उडी टाकली. विहिरीत पाणी पेले आणि पुन्हा वर आले आणि म्हणले, नामदेवा मी आलो पाणी पिऊन. आता नामदेव महाराज म्हणजे, मला तसलं काही माहीत नाही, मला तसलं काही येत नाही, मी कसा पाणी पिऊ, मला तर लय ताण लागली. नामदेवराय ज्ञानोबरायांनी मुद्दा म्हटले, तुझं तू पिऊन ये बाबा, मला काय सांगू. महाराज भगवान परमात्मा माझं शेव. मला सांगा, शेवटी जर आपल्याला जर आपण लेकराला मारलं, बापानं पोराला मारलं, तर ते लेकरू काय करतं शेवटी? मला कुठला धारणा गपचिप जातं आईच्या पदराखाली दडतं, आय मला वाचव. शेवटी नामदेवरायाची आई आणि नामदेवरायाचा बाप कोण आहे? भगवान श्री हरी विठ्ठल. आणि नामदेवरायांनी भगवंताला धावा केला, देवा तुझा जर मी लायकीचा आणि तुझ्या भक्तीसाठी पात्र असलेला भक्त म्हणून जर तुला मी पात्र वाटत असेल तर मला नामदेव ज्ञानोबरायासारखं खाली उतरा येणार नाही, मला इथं वर पाणी आणून दे म्हणले. वर बघताय काय महाराज, तळाला गेलेली विहीर झर 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 वर आली आणि विहिरीतलं पाणी लाटा घालून हेळकाडू लागलं. नामदेवरायांनी वरच्यावर आडातलं पाणी पिलं. विठाला विठाला हो, ही कुणी लीला घडवली? ज्ञानोबरायांनी. नामदेवरायांचा महिमा किती मोठा आहे भक्तीचा हे दाखवायसाठी. आणि म्हणून अशा संतांची संगती घडली पाहिजे. आणि अशा संतांची संगती जर घडली तर तिथं दुःखाची नावाची गोष्ट नाही, सुखच सुख आहे. आणि ते बी उपमा न देता येण्यासारखं सुख आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात सुख अनुपम संताचे चरणी, आवाज वाढवा.
सुख अनुपम संताचे चरणी सुख अनुपम संताचे चरणे सुख अनुपम संताचे चरणे सुख अनुपम संताचे चरणी सुख अनुपम संताचे चरणी अनुपम संताचे चरणे वा वा सुख अनुपम संताचे चरणे प्रत्यक्ष पाप जातच जातं पुण्य प्राप्त पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे पुण्य बी प्राप्त होतच पण पापा तापा तुटी होती त्रिविध तापाची सुद्धा बोळवण होते त्रिविध ताप निघून जातात आणि दैन्य गरिबी सुद्धा जाते दैन्य गेले उठाउठी आणि प्रत्यक्ष भगवंत प्राप्त होतो संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ हो 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 संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी आलाभ संत दर्शनी आलाभ संत दर्शनी आलाभ संत दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ ओ संत दर्शनी आलाभ संत दर्शनी आलाभ संत दर्शनी आलाभ संत दर्शनी म्हणजे प्रत्यक्ष भगवंत सुद्धा प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य संत दर्शनात आहे पण संत दर्शन अत्यंत सोपी गोष्ट नाही बहु अवघड आहे संत भेटी परी जग जे टीक करुणा केली कारण महाराज अब मोहे भाव भरोसा हनुमंता बिन हरि कृपा मिलही नाही संता संत मिळणं अत्यंत अवघड गोष्ट आहे संताला जात नसते महाराज संताला अजिबात जातीचं काम नाही आणि तुम्हाला सांगू का जाती ना पूछ साधू की कबीरजी महाराज म्हणतात ऐकू द्या महाराज जाती ना पूछ साधू की पूछ लीजिए क्या मोल करो तलवार का पड़ी रहने दो म्यान कबीरा पड़ी रहने दो म्यान जातीला पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान आणि मोल करो तलवार का पडी रहने दो म्यान म्यान किती चांगले उपयोगाचे आहे का एखादा जर चोर तुमच्या अंगावाला तर त्याला म्यान दाखवून झालं का चोराला त्यातली तलवारच उपयोगाला येणार आहे तसं जाती साधूची जाती विचारू नका काय करा साधूची जात विचारू नका साधूचं ज्ञान घ्या विठाला विठाला हो म्हणा जगत तुका म्हणे नाही जाती सवे काम तुका म्हणे नाही जाती सवे काम जाती सवे काम
टाळ टाळ जाती सबे काम तुका म्हणे नाही जाती सबे काम तुका म्हणे नाही जाती सबे काम तुका म्हणे नाही जाती सबे याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. वेदामध्ये सांगितलंय जाती याती कुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचोनी आणले श्रीरंगा वाचोनी आणले. किती हो शिकवाल किती हो शिकवाल माझ वेळोवेळा. ज्ञानोबरायांचा बघा बरं का. याती कुळ माझे गेले हरपोनी. जाती सगळे काम संतांजवळ नाही महाराज. कुठल्या जातीचा आहे महाराज? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही आहे अधिकार. काय सांगितले? नर आणि नारी नर आदी करून वेशाही. वेशेला सुद्धा भगवंताच्या भक्तीचा आणि हरिनामाचा अधिकार आहे. कुणाला? वेशेला. मग तुम्हा आम्हाला का नसणार आहे महाराज? म्हणून त्या आपण संतांच्या संगतीमध्ये संतांच्या चरणाच्या शरणागतीमध्ये आलं पाहिजे. अहो महाराज एवढंच काय, काही मुस्लिम समाजामध्ये संत होऊन गेले. हिंदू मध्ये नव्हतं. श्रीगोंद्यामध्ये श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यामध्ये संत शेख मोहम्मद नावाचे एक संत होऊन गेले की ज्यांचा अभंग कीर्तनाला घेतला जातो. जातीने कोण होते? मुसलमान. काय होते? कबीरा मोमीन लतीफा मुसलमान. कबीरा मोमीन लतीफा मुसलमान सेना न्हावी जाण विष्णुदास. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण त्यांचे ने पावन तिन्ही लोक. संतांना जात नाही महाराज. म्हणून संत सावंतमाळी महाराजांची पुण्यतिथी असो, संत नामदेव महाराजांची असो, संत भगवान बाबांची असो, संत सेना महाराजांची असो, संत गोरोबा काकांची असो, सगळ्या संतांच्या पुण्यतिथ्या प्रत्येक गावामध्ये साजऱ्या झाल्या पाहिजेत. त्यातल्या त्यात आपल्या गावात संत भगवान बाबांची पुण्यतिथी नक्की साजरी झाली पाहिजे. मी विनंती केली आपल्या काही तरुण बांधवांना, परंतु अजून काही तशी पावलं उचलली गेली नाहीत. माझी अजूनसुद्धा आपल्या सर्व ढाकणी गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, संत भगवान बाबांसारख्या महान संतांची पुण्यतिथी आपल्या गावात व्हावी. विठाला 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 आणि ती बी हरिनाम कीर्तनानं व्हावी. कारण हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. घालू लोटांगण महाद्वारी. अशा पद्धतीने संतांचा महिमा तो बहुदुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येते. तुम्ही म्हणताल मग संतांचा महिमा मी शब्दात सांगू का? अहो माझी काय लायकी, माझी काय पात्रता महाराज.
मज पामराहे काय थोरपण मज पामराहे काय थोरपण माझी पात्रच नाही पायीची वाहन पायी बरी पायीची वाहन पायी बरी मज पामराहे काय थोरपण मज पामराहे काय थोरपण हो महाराज संतांचा महिमा आपण वर्णन करू शकत नाही शब्दात तर कधीच नाही कारण हे अनुभवानं सांगायची गोष्ट आहे ही तोंडानं शब्दामध्ये सांगायची गोष्ट नाही एक संत होते मराठवाड्यामध्ये महाराज भगवंताची आषाढीची वारी आली का त्यांच्या जीवाला सारखं चैनच पडायची कधी पडशी धुवून ठेवल जाताना बळकटी बांधून ठेवल झेंड्याला काव लावत बसत गोपीचंदन सोबत घेईल जाताना आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या वारकऱ्याच्या घरी कोण अजून नवीन वारकरी वाढेल त्याच्या घरी जाऊन त्याच्या पाया पडायचं एक वारकरी त्यांना म्हणलं माझं काम पडलंय मला बांगलायचं मी कुठे येऊ तुझं खुरपायला मी माझ्या बायका पोरासकट येतो पण तुझं वावर खुरपतो माझ्यासोबत मला पैसा पण देऊ नको त्या संतांनी महाराज त्याचा वावर 1 रुपया मोल न घेता त्याचा सर्व वावर खुरपून दिलं महाराज आहे का आपल्याकडे अशी पात्रता महाराज आपल्या वावरात आपल्याला बांगलाय माणसं मिळणार त्याचं वावर भागवून दिलं पण माझ्या संग वारीला चल रे कारण पंढरीची वारी जयाची आकुळी त्याची पाय धुळी लागो मज जावे पंढरीसी आवडे मनासी महाराज पंढरीचा महिमा अत्यंत श्रेष्ठ आहे आधी रचिली पंढरी आधी रचिली पंढरी मग वैकुंठ वैकुंठ नगरी अशा पद्धतीनं पंढरपूरचा महिमा मोठा आहे चला म्हणले खुरपायला बांगलाला तुमच्या वावरात येतो म्हणले असे 2-3 घरी तयारी केली 2-3 वारकरी तयार केले आणि महाराज यांच्या स्वतःच्या घरची पेरणी राहिली आता पेरल्याशिवाय कसं जायचं म्हणजे काय कसं नाही वाणी दादा गावात गेले मला गव्हाचं बी द्यावं आता गव्हाचं बी द्या म्हटल्यावर ती हटकून त्या वाणी जरा होता नास्तिक म्हणजे कोणाच्या जातीवरनं बोलत नाही बरं का तो दुकानदार होता थोडा नास्तिक देव न मानणारा लय देवा ते कसा देवताळपणा करतोय का म्हटले थांब त्यानं गव्हाचं बी द्यायच्या ऐवजी भोपळ्याचं बी दिलं अय कशाचं असलं मोठ्या भोपळ्याचं मोठा डांगळा भोपळा तो गोल भोपळा महाराज ती गेलं बिचारी वारकरी संत महात्मा पेरलं डोळं झाकून काय आता गोल भगवंत कसं काय आणि महाराज गेले की निघून वारीला आणि 15-20 दिवसानं वारी संपल्यावर महाराज माघारी आले म्हणजे बघू आता तोपर्यंत घराची काय आठवण नाही बरं का खऱ्या वारकऱ्याला घराची आठवण येत नाही खरा वारकरी जाताना फोन बिन येत नाही काय चाललं हे कांद्याला तर नशक मारलं का विचारत नाही तिथनं डायरेक्टचं काम असते आणि ते वारकरी तिथं गेला संत महात्मे तिथनं वारीतनं आल्यानंतर महाराज त्या संतांना जावा आता बघू शेताकडे काय कसा गहू उगवलाय आणि महाराज गहू उगाय बघायला गेले तर महाराज गहू कुठं हो महाराज सगळं भोपळ्याचं याल रानात पसरलं ते आता काय करायचं आणि असं भोपळं बी लागलं त्याला बारकं आता म्हणले देवानं दिले आता काय करायचं कोणी मला बी कसं मिळालं का चुकून दिलं मी त्याला दोष देणार नाही दुकानदाराला म्हटले काय होईल ते आता आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारतो ठेविले अनंते तैसेची रावे चित्ती असू द्यावे समाधान आणि महाराज असं करता करता भोपळं मोठं झालं ती दुकानदार मजा बघा यायचा केवढं झालं ते भोपळं आणि हसायचा एकटाच जायचा तेव्हा रस्त्याकडनं जाताना दिसायचं ना भोपळं पसरलं तिथे आणि शेवटी भोपळं आता आले ते म्हणल्यावर काढू तरी पिकलं भोपळं वाळलं खडखडीत झालं आता एक वावरात काढलं तरी पाहिजे म्हणून ते बिचारा संत महात्मा त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी जाऊन भोपळं तोडायला सुरुवात केली व एक दगड मोठा शेजारी होता आणि त्या दिवशी नेमका आता काढण्याच्या दिवशी जो मजा बघायची ना दुकानात बी दिलं तर भोपळ्याचं ती बघा मजा बघायचा चान्स सोडत का हो ती मजा बघाय त्याच्या रानाचं शेजारी लिंबाचं झाड होतं लिंबाचं झाडावर चढून बसला होता कशी मजा बघा हे जे भोपळं तोडताना काय मजा होती बघायचं ते नेमकं हमकाचं वर चढून बसलं होतं आणि महाराज यांनी भोपळा घेतला की म्हणजे असू दे देवाच्या कृपा म्हणून जड का लागतो इतका म्हणले भोपळा एवढा जड लागत नाही म्हणून तिने दगडाव फोडला घळा मारा त्यातनं गहू पडलं म्हणलाच त्या भोपळ्यातून गहू पडलं प्रत्येक भोपळा फोडला का गव्हाची रास पहिली भर गहू प्रत्येक बाप्याच्या सुद्धा बुद्धीमध्ये
परिवर्तन करून त्याला पुण्यात्मा बनवण्याचं सामर्थ्य संतांच्या दर्शनात आहे महाराज. एवढंच बोलत त्यांनी पाहिलं आणि कडकडून त्याला उठवून गळ्याला भेट दिली, गळा भेट दिली. तुला वेगळा दंड द्यायची गरज नाही, तुझं काळीजाचं अंतःकरण तुझं घहिवरलं, तुझ्या डोळ्यातनं प्रेमाचे अश्रू आले, इथं तुझा दंड झाला, तुझं जीवनाचं परिवर्तन झालं. म्हणजे भोपळ्यात म्हणले गहू कुठून आलं, ती त्या विटेवरच्या मालकाची गंमत आहे मध्ये, माझी करामत नाही. कुठाची? त्या विटेवर असणाऱ्या मालकाची करामत आहे, माझी करामत नाही. ते संत कोण होते महाराज माहिती आहे का? संत मानकोजी बुवा बोधले महाराज. आज त्या मानकोजी बुवा बोधले घराण्यामध्ये गुरुवर्य डॉक्टर जयवंत महाराज, ॲडव्होकेट जयवंत महाराज बोधले गुरुजी, अनेक बोधले महाराजांची परंपरा. आज त्यांचं पंढरपूरच्या वाळवंटामध्ये आषाढी एकादशीला तिथं वाळवंटामध्ये फडाचं कीर्तन असतं. त्या कीर्तनाचं सेवा गुरुवर्य हरिभक्तीपरायण गाथामूर्ती रामभाऊजी राऊत बाबाला दिली जाते. त्या संत मानकोजी बुवा बोधलेंचं महिमा त्यांनी देवाने त्यांच्या कृपा अशी केली, भोपळ्यातनं घो बाहेर पडलं. हे सामर्थ्य संतांच्या संगतीत, संतांच्या दर्शनात, संतांच्या भक्तीमध्ये आणि संतांच्या नामचिंतनामध्ये हे सामर्थ्य आहे. असे संत दुर्बुद्धी असणाऱ्या माणसाला सुद्धा आणि संसारामध्ये मोहमाळेनं गांजलेल्या माणसाला सुद्धा संसाराच्या आसक्तीमधून, मोहमाळेच्या आसक्तीतून बाहेर काढतात आणि त्याला भगवंत प्राप्त करून देतात. त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये संसारी आसक्त माया मोहर, संसारी आसक्त माया मोहर, संसारी आसक्त माया मोहर, संसारी आसक्त माया मोहर, संसारी आसक्त माया मोहरे, संसारी आसक्त माया मोहर, संसारी आसक्त माया मोहर, संसारी आसक्त माया मोहर. ऐसे जे पतित तारावया, ऐसे जे पतित तारावया, तो हा महाराज ज्ञानेश्वर माभूली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माभूली. अरे तारावया, ऐसे जे पतित तारावया, तो हा ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. संसारी आसक्त माया मोहरत किंवा माया मोहरस, माया महाराज ज्याची गोडी वाढलेली आहे, असे जे संसारामध्ये डुबलेले, बुडलेले, अक्षरशः नाकातोंडात पाणी गजले आपण सर्व जडजीव आहोत. यासल्या पतितांना तारण्यासाठी संत अवतार घेतात. ऐसे जे पतित तारावया, असे कोण संत आहेत? असे कोण संत आहेत? त्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगितलं. हा, तो हा महाराज ज्ञानेश्वर माभूली, तो हा आवाज वाढवा. महाराज ज्ञानेश्वर माभूली. हे तो महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो तो हा महाराज, महाराज ज्ञानेश्वर माभूली, तो हा महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, तो महाराज ज्ञानेश्वर माभूली, तो हा महाराज, तो हा महाराज ज्ञानेश्वर माभूली. वा वा. ज्ञानेश्वर माऊली, माभूली, माभूली. वा. वरुण राजानं, भगवंतानं, मेघराजानं त्या ठिकाणी आपली त्यांच्या
अशा संतांची संगती घडते ते भगवत कृपेशिवाय घडत नाही. आवाज खराब. हरी हा. मग असे संत महात्मा त्यांची भेटी दुर्लभ आहे. असे कोण होते? ज्ञानोबराय होते. मला सांगा, ज्ञानोबराया आणि त्याची भावंड निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. आवाज खरा करा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ह्या संतांना त्या काळच्या आळंदीतील लोकांनी, त्या काळच्या महाराष्ट्रातील लोकांनी आरती करून पूजलं का छळलं व सांगा बरं जरा. अय बोला की जरा. घाडा 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 घाडा. काय तुमचं माझं वैर आहे का? तुमचं माझं काय भांडण आहे का? तुम्ही आजारी आहे का? मुक आहे का? काय हो सांगा मला. तुम्ही मुक नाही, तुम्ही हे कीर्तन संपू दे. कसं बोलताय बघा. बला 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 मस्त. हा. तर ज्ञानोबरायांना त्या काळच्या माणसांनी आरती करून ओवाळलं का छळलं? छळलं महाराज. साधी भिक्षा सुद्धा मागू दिली नाही. बरं नुसती भिक्षा मागायची पण नाही केली. वरनं एक्स्ट्रा बक्षीस काय द्यायचे? संन्याशाची कार्टी. काय म्हणायची? संन्याशाची मुलं नाही, संन्याशाची संन्याशाची कार्टी. बाप आणि आई गेली म्हणली त्यांच्या मागे ही बी अशीच भटकत जाणार असले लोक बोलायचे. आणि सांगितला, फतवा काढला, हुकूम काढला, आळंदीमध्ये जर ह्या संन्याशाच्या कार्ट्याला जर कोणी अन्न पाणी दिलं, कोणी पीठ जरी दिलं, जेवण तर देऊच नका, पीठ जरी दिलं तरी ते घर वाळीत टाकलं जाईल. काय हल्लंय काय कळत? हा. तर ते घर वाळीत टाकलं जाईल म्हणून माणसं भेब्यान द्यायची नाहीत. हा उपाशी राहायची बारी. 3 दिवस अन्न नाही मिळलं माझ्या ज्ञानोबरायांना. बरं त्या ज्ञानोबरायांचं थोडंसं तरी वय मोठं असेल, 8-10 वर्षाचं. निवृत्त महाराजांचं 12 वर्ष असेल. स्वपंकाका महाराजांचं 8 वर्ष असेल. आणि मुक्ताई महाराज तर महाराज 6 वर्षाच्या. 6 वर्षाच्या बाळाला भूक कधी तरल का महाराज? 6 वर्षाच्या मुक्ताबाई महाराजांना जेव्हा वाटलं दादा आज मला मांड भोजन खायची, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? कडाकणं. काय म्हणतो आपण त्याला? कडाकणं धपाट असतं का? ते खायची इच्छा झाली म्हणले. ज्ञानोबराय म्हणले मुक्ते काळजी करू नको, तुझ्यासाठी म्हणले मी पीठ आणतो. घेतली जोळी. अख्ख्या आळंदीतनं खालनं सुरुवात केली. वर 40पर्यंत पोचलं पण कोणी दरवाजा उघडला नाही महाराज. एक शेवटचं घर होतं. एक महिला होती, तिला 14 वर्ष झालं पोटी मुलबाळ नव्हतं. तिला वाटलं माझी जर लेकरू मला असतं तर मी त्याला उपास ठेवला असतं का? तिचं अंतकरण घाबरलं. तिनं कसं बसं दरवाजा उघडला आणि घरातून थोडं पीठ आणलं. इकडे तिकडे बघितलं मला कोण बघतंय का? आणि आली म्हणली बाळा ये लवकर ये लवकर. पटापटा 4-5 मुख घेतलं ज्ञानोबरायांचं. म्हणली बाळा मी तुला दिले पण कोणाला सांगू नको की मी तुला दिले. आणि कोण बघते का बघ, गपचिप जा म्हणले. आणि नेमकं विसोबा चाटी नावाचा तिथला जो ब्राह्मण होता त्याने नेमकं ते पाहिलं. आता म्हणले त्या बाईचं तर घर टाकतोच वाळीत पण ह्याला भाकरी खाऊ देत नाही म्हणले, पीठ जाऊन देत नाही पर्णकोटी त्याच्या म्हणले सिद्धपेठात. आणि महाराज घेतला हातामध्ये चाकू आणि चाकू घेऊन त्यांच्या पाठीमागं. पण ते नेमके ज्ञानोबराय आता भाजायचं कशावर म्हणून कुंभाराच्या आलीला गेले. आणि एक कुंभार आलेला म्हणजे कुंभार दादा हे मडकं बी बाजू कशावरती, हे बाजू कशावरती मडकं काय करू असं म्हणल्यानंतर महाराज त्या ठिकाणी मला नकाव चांगला मडकं देऊ, फुटका डेरा द्या म्हणले अर्धा. कुंभार दादा म्हणले बाळा तुला जर मी दिलं हे कोणी बघितलं तर माझं वाटोळ होईल. असं कर मी लपत छपत तुला दिले, तो लपत छपत हे घेऊन जा. मग फुटका डेरा एक दिला खालचा भाग मांड भाजायला. आणि ते मडकं घेऊन गेले माझे ज्ञानोबराया. आणि जातायत तवर तो विसोबा चाटींनी काय केलं, हातामध्ये चाकू घेऊन त्यांचा मागणं पाठलाग केला. आणि ज्या झोळीमध्ये पीठ होतं त्या झोळीमध्ये चाकू खुपसला आणि झोळी फाडून टाकली. आणि सांडलेलं पीठ पुन्हा माती उचलल म्हणून मातीने असं पायामध्ये काय केलं, इसकडून टाकलं. आणि हातातलं मडकं घेतलं आणि दगडा वापटलं. लय धपाटी खाऊ वाटतेत का म्हणले तुला, लय तोंडाला चव सुटली काय म्हणले तुझ्या, जा म्हणले संन्यासाच्या कार्ट्या. महाराज हाकलून दिलं. मला सांगायचं तात्पर्य काय, पुढे ते गेले आणि कशी संन्यासाची कार्टी उपाशी मारते ते म्हणून मजा बघायला गेले मागणं. मग तिथं काय झालं तुम्हाला दृष्टांत माहिती आहे. स्वतः ज्ञानोबरायांची बहीण त्या ठिकाणी मुक्ताबाई महाराज दादा आला म्हणून पुढे गेले तर फाटलेली झोळी बघायला मिळाली. एवढी तिथं त्या चाकून फाटलेली ती बघितली झोळी. पीठ कुठाय काय कुठाय, ज्ञानोबरायांना अंतकरण गदगदित झालं. पण ज्ञानोबराय म्हणले मुक्ते पांडुरंगाची शपथ तुला आज मांड धपाट खाल्ल्याशिवाय काडाकणं खाल्ल्याशिवाय माझ्या अंतकरणाला चैन नाही म्हणले. महाराज पिठाने भरलेली फक्त ती झोळी फडकं दडपं नुसतं महाराज असं झाडलं. पाहिले बीर
पीठ खाली पडलं महाराज त्यातनं. संतांचं सामर्थ्य सांगतोय, तोंडाने सांगता येत नाही, पण सांगण्याचा केविलवाना प्रयत्न करतो. आणि महाराज म्हणले भाजायचे कसे हो दादा, आपल्याला तवा नाही, आपल्याला मडकं नाही. ज्ञानोबराया गुडघ्यावरती खाली वाकले, हात टेकवले आणि पाठीवरती योगमायेच्या बळावरती अग्नी प्रज्वलित केला आणि पाठ लालबुंद झाली महाराज योगमायेनं. मुक्ताबाई महाराजांनी ते पीठ असं थापलं आणि त्याचं गोळं करून कणकीचं त्या कडकनं तयार केलं आणि ज्ञानोबरायांच्या पाठीवरती भाजलं. चर 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 ते कडकनं भाजू लागलं. हे ज्यांनी चाकून झोळी फाडली होती तो पर्णकुटीतनं त्या बिचीतनं बघत होता. त्यानं जसं बघितलं, ज्या मुलांना आपण संतांना संन्यासाची कार्टी म्हणून शिव्या देतोय, ज्यांची झोळी फाडतोय आणि ज्यांचं आपण त्या ठिकाणी मडकं फोडतोय आणि त्याला पाठीत लात घालतोय, त्या संतांच्या सामर्थ्यामध्ये पाठीमध्ये तवा नसला तर पाठीवरती अग्नी पेटवण्याची ताकद आहे आणि जुहळीतून पायलीवर पीठ पाडण्याची ताकद आहे. हे बघितलं त्या विसोबा चाटीचं अंतकरण गहिवरलं, पळतच आले आणि दंडवत घातला माझ्या ज्ञानोबरायांच्या चरणी, मिठी मारली चरणाला. मला या ठिकाणी मोक्ष द्या, मला या ठिकाणी माझा अंत करा, परंतु तुमचं मी पाप, तुम्हाला मी केलेलं पाप फेडू शकणार नाही म्हटले ज्ञानोबरायांनी त्यांना. कृपावंत ज्ञानोबरायांनी, कारण कसं आहे, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. महाराज न पाहियाती कुळाचा विचार, अशा ज्ञानोबरायांनी भक्त करुणाकर ज्ञानाबाई कृपा केली आणि त्या विसोबा चाटींचं नाव बदलून काय केलं, विसोबा खेचर. भविष्यात तेच विसोबा खेचर औंढा नागनाथला जाऊन साधना करू लागले. तेच विसोबा खेचर संत नामदेव महाराजांचे सद्गुरू झाले, ज्यांनी संतांना आयुष्यभर छळलं पण संत कृपा झाली, इमारत फळाली. छळणारा माणूस परिवर्तन होऊन संत पदाला गेला आणि नामदेवरायांसारखा सद्गुरू, नामदेवरायांच्या सारख्या संतांचा सद्गुरू झाला. ही संतांचा महिमा आहे. विठाला 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 विठाला. हो हो. आणि हा अभंग संत चोकोबरायांचा आहे. चोकोबरायांचा काय महिमा बारकाय का महाराज? महाराज त्या चोकोबरायांचा महिमा इतका मोठा की त्या संत चोकोबरायांच्या पत्नीचं बाळंतपणात आडली म्हणून गावातल्या लोकांनी बाळंतपणाला तू बहुजन समाजाची, तू अमुक समाजाची, खालच्या समाजाची असं हिणवलं. गावातल्या सगळ्यांनी दरवाजे बंद केलं तर सुईनबाई कोई मिळाली नाही म्हणून भगवंताला विटेवर असणाऱ्या मालकाला घाम फुटला. माझ्या भक्ताची पत्नी प्रसव कळेमध्ये मरण्यातना भक्त असताना विटेवर मी काय करू. घेतली बाळूती आणि भगवंत निघाला. रुक्मिणी ऐसा म्हणता देवा कुठं, म्हणले माझ्या भक्ताची एक पत्नी बाळंतपणात आडली, मी नाही गेलो तर ती मरण. आणि म्हणजे तुम्ही कसं चालला, काय करणार आहे, हातात काय घेतले, म्हणली बाळूती. देव बाळूती घेऊन निघाला. महाराज प्रत्यक्ष त्या ठिकाणी चोकोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. वहिनी उघडा द्वार हाका मारी, वहिनी उघडा द्वार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण शारंगधर. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. भगवंत स्वतः चोकोबराच्या बहिणीत नव्हतं निर्मळाबाई. निर्मळाबाईचं रूप घेतलं ना, अंगड टोपडून बालुती घेऊन देव स्वतः गेला. दरवाजा उघडा म्हणले, वहिनी वहिनी दरवाजा, वहिनी उघडा द्वार हाका मारी. देव हाका मारतोय. पोट असं धरत अवघडत माझ्या संत सोयराबाई महाराज म्हणजे चोकोबराच्या पत्नी आल्या. दरवाजा उघडला. बघताय तर माझी नणंद आली. स्वतः नंदूबाई तुम्ही कसं, तुम्हाला टपाल नाही, तुम्हाला पत्र नाही. माझे पती बहुतेक तुम्हाला बोलवाय गेले, ते चोकोबराय बोलवाय गेले, ते पण कुठं भजनात दिंडीत टाळ वाजवत गेले तिकडच आणि घरी पोचलेच नाहीत. आणि बहीण मात्र आली. महाराज डॉक्टरचा हात लागला तर आपला निमा ताप अंगातला निघून जातो. मग इथं जगाच्या डॉक्टरचा हात लागल्यावर महाराज प्रसव काळात थांबले असतील का? एका क्षणात माझ्या सोयराबाई महाराज प्रसूत झाल्या, मुलगा झाला. भगवंतानं नाव त्याचं कर्ममेळा ठेवलं. चोखा मेळाचा पोरगा कर्ममेळा.
भगवंतानं बारसं केलं आणि महाराज भगवंतानं बाळुती दिली, भगवंतानं सेवा केली. म्हणजे तात्पर्य काय, संतांचा महिमा तो बहुदुर्गम. त्या चोकोबऱ्यांना जेव्हा गुरांच्या मागं गुराकी म्हणून एका पाटलानं ठेवलं गावात, त्यांना एकच छंद लागला. कोणाला? माझ्या संत चोकोबऱ्यांना. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हो, कृष्ण गुरं राखाय जरी गेलं तर हेच चालायचं. बघता बघता त्यांची गुरं दुसऱ्या शेतात बी घुसायला, असं शेतात त्यांची गुरं गेली निघून. आणि गुरं निघून गेली त्यांच्या शेतामधली. संध्याकाळी त्या